पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। पीक विमा दाव्याच्या रकमेचं वितरण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। आत्ताच 10 लाख खात्यामध्ये या ठिकाणी जमा करायला बटन देखील दाबलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू देखील शकता, मेसेज यायला सुरुवात देखील झालेला आहे। लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज पाहायला गेलं तर शनिवार आहे आणि शनिवारी पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखर सुरू करण्यात आला आहे। जवळजवळ 20 जिल्ह्यामध्ये 45,000 पाहायला गेलं तर 45,009 हेक्टरी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता, सर्व जिल्ह्याची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे। जाहीर यादीमध्ये आपलं नाव तुम्ही या यादीत लगेच चेक करायचं आहे। 2022ची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आले, 2023ची देखील यादी, 2024ची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी शनिवारी तब्बल 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शनिवारी पीक विम्याचा शेवटचा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे। सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली असेल, या शेवटच्या टप्प्यामध्ये उर्वरित 20 जिल्हे आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत। त्यामुळे शनिवारी आता पाहायला गेलं तर दुपारपासून 10 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती 2022 पासून ते 2024 पर्यंत या 3 वर्षात रखडलेला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आज पाहायला गेलं तर शनिवार आहे, दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मोठा पीक विमा शेतकरी मित्रासाठी आता जमा करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। तब्बल 45,900 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मिळून हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 ते 2024 पर्यंत पीक विमा भरला आहे, तर या सर्व पीक विमा या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्या देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलेलं आहे। आज पाहायला गेलं तर शनिवार आहे, 13 सप्टेंबर आहे। आता पाहायला गेलं तर पीक विम्याचा दुसरा टप्प्याचं वाटप या ठिकाणी अखेर त्याला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता बघा, आज पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। 45,900 शेतकऱ्यांना आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी वाटप करण्यात येते। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा या ठिकाणी वाटपाचा थांबलेला होता, परंतु कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तसंच पाहिलं गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी मिळून अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता बघा, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचा आदेश देखील कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक गावाची या ठिकाणी पीक विमा रक्कम यादी सरकारच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। प्रत्येक तालुक्याची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त या ठिकाणी होत असते। त्यामुळे या 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता बघा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही पीक विम्याची यादी सांगितली। आता पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना किती पीक विमा मागच्या महिन्यामध्ये वितरण झाला, अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे। उद्या पाहायला गेलं तर रविवार आहे, त्यामुळं आजच शनिवारी तब्बल 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। गावानुसार यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। 2022 ते 2023, 24, 25 या सर्व वर्षाची पीक विमा तुम्हाला भेटणार आहे, अशी माहिती देखील आता या सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आता कोणत्या पिकाला पीक विमा मिळणार आहे बघा, आता हेक्टरी तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे याची पिकानुसार माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे। ते बघा, मागील 3 वर्षाचा मिळून 2022, 2023, 2024 अखेर 3 वर्षाचा मिळून एकत्रित पीक विमा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। बघा, दुपारी 2 वाजल्यापासून शनिवारी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तब्बल 45,000, 50,000 या ठिकाणी जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे।
आता पाहायला गेलं तर आज तुम्हाला सगळ्यात लवकरच पीक विमा जमा झाल्याचा SMS देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती मोबाईलवरती येणार आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी सांगलेलं आहे. आता बघा प्रत्येक पिकाची त्या ठिकाणी किती मिळणार आहे हे तुम्हाला सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता तुम्हाला 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी येणार आहे. आता अनेक पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्व आजच देखील त्या ठिकाणी शनिवार आहे आणि उद्यासुद्धा रविवार असल्यामुळं आजच शनिवारी पीक विम्याचे पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. आता त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, भाताला पाहायला गेलं तर तुम्ही भात पीक लावलं असेल तर तुम्हाला तब्बल 50,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. ज्वारी पीक तुमचं असेल तर त्या ठिकाणी ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल तर 2022-2023 या ठिकाणी तुम्हाला 24ला जर तुम्हाला पाहिलं असेल तब्बल तुम्हाला 35,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. म्हणजे 2022-2023 या 3 वर्षामध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तर तुम्ही बाजरी पिकात जर मागील 3 वर्षापासून तुमचं नुकसान झालं असेल तर तब्बल तुम्हाला 36,000 रुपये बाजरी पिकाचं या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे 3 वर्षाचा पीक विमा मिळून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आता तुम्ही भुईमुगाचं जर बघायला गेलं तर भुईमुग हे तेलबियाचं पीक म्हणून मानलं जातं. तर 2022-2023-2024 तुम्हाला एक तब्बल तुम्हाला भुईमुगाला 50,000 रुपये हेक्टरी पीक विमा या ठिकाणी मिळणार नुकसान झालं असेल तर. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सोयाबीन पीक असेल आणि तुमचं नुकसान झालं असेल 3 वर्षाचं 22-23-24 तर या 3 वर्षाचं मिळून तुम्हाला हेक्टरी तब्बल 55,000 रुपये इतका पीक विमा तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आज जमा होणार आहे. त्यानंतर मूग पिकाचा विचार करायला गेलं 2023-2022-2024 जर तुमचं 3 वर्षात मूग पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला तब्बल 33,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी पीक विम्याचं पैसे आज शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून मिळणार आहेत. आता त्यानंतर तुमचं उडीद पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर तब्बल तुम्हाला 30,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर तुमचं तूर पिकात नुकसान झालं असेल तर तुम्हाला त्या तुरीचा विचार करायला गेला तर 2023-24-25 या ठिकाणी तुम्हाला तब्बल 50,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 3 वर्षाचे मिळणार आहेत. आता बघा त्यानंतर कापूस पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर 3 वर्षाचं मिळून तुम्हाला तब्बल 65,000 रुपये इतका तुम्हाला पैसे पीक विमा 3 वर्षाचा मिळणार आहे. त्यानंतर बघा शेतकऱ्यांना जमा करण्याचे आदेश देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. आता सगळ्यात म्हणजे त्यानंतरचं जे पीक विमा आहे ते म्हणजे मका पीक. मका पिकाचं तुमचं 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी तुम्हाला 3 वर्षाचं मिळून तब्बल 40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता बघा 3 वर्षाचा पीक विमा मिळून या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत. आता कृषीमंत्री आता ठिकाणी शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं की एवढा जास्त पीक विमा का मिळतोय, तर बघा या ठिकाणी प्रत्येक पिकानुसार कमी जास्त प्रमाणे पीक विमा तुम्हाला जमा होतोय. त्यांचं कारण म्हणजे 2022चा या ठिकाणी पीक विमा आहे, 2023 आहे, 2024 आहे, या 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता पाहायला गेलं तर आज शनिवार त्या ठिकाणी जमा होण्याचं शनिवारी देखील 20 जिल्हे घेण्यात आले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा करण्यात येतोय सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुम्हाला 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. आता पीक विम्याची वाढ बघणाऱ्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल. गेल्या 1 महिन्यापासून पीक विम्याची वाढ बघणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आज तुम्हाला दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होतोय. तर या 20 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का, सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे. असं देखील कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी सांगितलेलं आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आले आहेत. त्या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील तब्बल जवळजवळ 36,000 पासून ते 50,000 म्हणजे तुमच्या कोणता पीक विमा तुम्ही भरलेला आहे, कोणत्या पिकाच्यानुसार जवळ तब्बल 45 पिकांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. त्या 45 पिकाची आणि मुख्य पिकांची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. त्यामध्ये तुमचं पीक असेल तर पिकाच्या वर्गवारीनुसार तुम्ही बघून घ्या तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा होणार आहे. तर तुमचं कुठलं पीक आहे, भुईमुग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, उडीद असेल, तर अशा वेगवेगळ्या पिकाची आज पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. आज त्या ठिकाणी पाहायला गेलं तर 9 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता देखील मिळाला आहे. तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती आता पीक विमा या ठिकाणी 75% सरसकट पीक विमा तुमच्या खात्यावरती अगदी खरोखर 100% तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता बघा ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो म्हणावं लागेल. राज्य सरकारच्या माध्यमातून
तब्बल 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 20 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर पाऊस असेल, गारपीट असेल, यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी अतिवृष्टी, गारपीट, महापूर यामुळे नुकसान झालं होतं. 2022ला, 2023ला, 24ला 3 वर्षामध्ये नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरायचं काम केलं. 2023ला परत शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यानंतर 2024लाही शेतकऱ्याचं नुकसान झालं. 2024ला या ठिकाणी भरपूर पाऊस काळ झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. परंतु केंद्र सरकारचा पीक विमा शेतकऱ्यांना 3 वर्षामध्ये कधीच या ठिकाणी मिळाला नव्हता. अखेर हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज होता. त्यामुळे केंद्र सरकारकडून हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा आज पाहायला गेलं तर शनिवार आहे आणि दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% या ठिकाणी मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 25%चा पहिला टप्पा आत्तापर्यंत पूर्ण झाला आहे. आता शेतकऱ्यांना पण पहिला टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला होता, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना थोडकेच खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरा टप्पा जे आहेत शेतकरी आहेत, त्यामध्ये शेतकरी जास्त खुश होणार आहेत, कारण 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता या ठिकाणी बघूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज या ठिकाणी जमा होतोय. दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होतोय. आज पाहायला गेलं तर पीक विम्याचा पहिला टप्पा 2 दिवसामध्ये पूर्ण झालेला आहे. त्यानंतर दुसरा टप्पा या ठिकाणी आज घेण्यात आलेला आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. आता बघा शेतकरी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी कंपनीच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा या ठिकाणी पीक विमा नुकसान जे काही तुमचं झालं आहे ते असंख्य शेतकरी पीक विम्यावर आता अवलंबून होते, वाट बघत होते. शेतकरी मित्रांनो, हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट दरवर्षी येत असतं. त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्याचं काय होत असतं तर बऱ्याच वेळा अतिवृष्टी होत असते. मोठ्या गारांचा पाऊस बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना येत असतो आणि पाण्याचाही प्रश्न असतो. अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होतो. 2023चा विचार केला, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये पाण्याचे प्रश्न 2023ला दुष्काळी भागामध्ये पाऊस न पडल्यामुळे उन्हामुळे पिकं करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्याची नुकसान भरपाई लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी मिळाली आहे. त्यामुळे शेती पिकाचं खूप मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा जमा करण्यात येतोय. बघा शेतकऱ्याचे हेक्टरी काहींना 10,000 रुपये मिळणार आहेत, काहींना म्हणजे तुमच्या ज्या पिकाच्या वर्गवारीनुसार या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. असं देखील शेतकऱ्यांना वाटत होतं की फक्त 10,000 रुपये मिळतील. आता जे शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळणार आहे त्यांना देखील लवकरच जास्त पैसे 3 वर्षाचे तब्बल तुम्हाला एका वर्षाचे 10,000 जर पकडले तर तुम्हाला वर्षाचे म्हणजे 3 वर्षाचे 30,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता बघा 2022, 23, 24 3 वर्षाचा मिळून जर पीक विम्याचा विचार केला तर तुम्हाला काहींना 25,000 मिळतील, काहींना 40,000 मिळतील, काहींना 35,000 मिळतील, काही जणांना 50-65,000 देखील या ठिकाणी जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय. आता बघा तुम्हाला या जिल्ह्याची लिस्ट देखील सांगत आहे. प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे. यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर काही विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. तिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतोय. त्यामध्ये सातारा असेल, नंतर कोल्हापूर असेल, सांगली असेल, या जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठं बागायती जिल्हा या महाराष्ट्र जिल्ह्यातील म्हणून ओळखलं जात होतं. या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप सारं नुकसान झालं होतं. तर या नुकसानामुळे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याकडून देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सोलापूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठं बागायती क्षेत्र आहे. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये खूप शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला नव्हता, परंतु आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, या 3 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी लोक राहत असतात. त्यांच्या खात्यावरती पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतो आहे. आता तुमचा जिल्हा यामध्ये असणारच आहे. त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन नक्की बघायचं आहे. तुमचा जिल्हा यामध्ये शनिवारी पाहायला गेलं तर
13 सप्टेंबर रोजी 2 वाजल्यापासून पीक विमा जमा करण्यात येतोय. आता विविध जिल्हे लक्ष देऊन बघायचं आहे. आता तुम्ही यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यवतमाळ, परभणी या 2 जिल्ह्यामध्ये शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत. काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा तटलेला होता, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये परत पीक विमा जमा करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी देण्यात आले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय. आता बघा, नंदुरबार त्या ठिकाणी, अकोला जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येतोय. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे बीड आणि जालना. बीड आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत. नंतर पालघर आहे, पालघर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यानंतर धुळे आहे, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेला तुमचं लिंक करून घ्या. नक्कीच तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शनिवारी दुपारी मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारे अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.